नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी 2025. तर सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी अशा प्रकारे कव्हर करणार आहे जे स्वतः माझ्या आयुष्यात घडलेत. म्हणजे कसं असतं, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर केलं होतं की मी सुरुवातीला शाळा संपल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर व्यवसाय सुरू केला होता, मी आणि माझ्या भावाने मिळून. आता माझ्या भावाचा स्वतंत्र व्यवसाय ऑलरेडी चालू आहे आणि तो खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं ग्रो व्हायला लागला आहे. माझ्याबद्दल त्या ठिकाणी सांगायला गेलं तर काही लोक अशी आली त्या ठिकाणी ज्यांनी माझ्या एस्टॅब्लिशमेंटचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आजही माझी कंपनी लॉसमध्ये आहे, पण ते लॉसेस रिकवर करायचा प्रयत्न आजही करतोय. ते लवकरात लवकर होऊनही जाईल, कारण अशा बऱ्याचशाच गोष्टी मी ऑलरेडी त्या मार्केटमध्ये सुरू केलेल्या आहेत. आता जसं तुम्हाला सांगितलं, अशा बऱ्याचशाच गोष्टी ज्या ऑलरेडी मी आता मार्केटमध्ये सुरू केलेल्या आहेत. तर एस्टॅब्लिशमेंटचा फायदा तर त्यांनी कशाप्रकारे घेतला मी तेही तुम्हाला सांगतो. तो सुरुवातीचा फेज कसा होता माझा व्यवसायाचा, की मला त्या ठिकाणी फंडिंगची गरज होती. म्हणजे कसं होतं, तो प्रोजेक्ट सुरू करायला, तो प्रोजेक्ट काय होता हेही तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन. तर त्यावेळेस कसं होतं, त्यांनी काहीतरी टर्म्स अँड कंडिशन्स मला लावल्या. मग त्या ठिकाणी बाबा तुझ्या बिझनेसमध्ये ह्या गोष्टी करतो, हे फंडिंग करतो, अशा प्रकारे करतो. तर मला कसं होतं, मला एक ती साधून आलेली अपॉर्च्युनिटी होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मार्केट इन्व्हेस्टर सोडून अशा जे लोक म्हणजे माझ्या रिलेशनमध्ये होते अशा लोकांना मी प्राधान्य द्यायचा प्रयत्न केला. तर त्याचं कसं होतं, आता मला हे म्हणजे असं काय माहितीच नव्हतं की जे रिलेटेबल लोक असतील, जे रिलेशनमधले लोक असतील, ते लोकच अशा प्रकारे दगा देतील किंवा अशा प्रकारे माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तर झालं एक्झॅक्टली काय, त्या लोकांनी मला अप्रोच करायला सुरू केलं. कारण त्यावेळेस कसं माझं मार्केटमध्ये नाव झालं होतं, खूप म्हणजे मोठ्या लेवलला नाव होतं माझ्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये. आणि स्टेट लेवलची कामंसुद्धा त्यावेळेस मी चांगल्या प्रकारे ॲक्वायर करत होतो. पण जो प्लॅटफॉर्म मला त्या ठिकाणी दाखवायला गरजेचं होता, बाबा ह्या गोष्टी माझ्याकडे आता अवेलेबल आहेत, ते प्लॅटफॉर्म डिपेंडंट गोष्टी डेव्हलप करायचा मी प्रयत्न करत होतो. तर ते लोक माझ्याकडे आले, इन्व्हेस्टमेंट केली. असं एकाच नाव घेणार नाही, कंडिशन्स कशा होत्या त्यांच्या, की बाबा एकाचं लग्न होत नव्हतं. म्हणजे त्यातल्या आता 6 ते 7 पैकी त्यातले सांगू तुम्हाला 6 लोकांचा तर असा प्रॉब्लेम होता की त्यांचं लग्न होत नव्हतं, त्यांना दाखवायला काय नव्हतं. त्यातल्या काही लोकांना मी बाबा माझ्या कंपनीतर्फे बाबा तो माझ्या ठिकाणी जॉब करतो आहे अशा प्रकारे एक ऑफर लेटर बनवले, फेक सॅलरी स्लिप बनवून मी त्यांना सपोर्ट केला. म्हणजे हा सपोर्ट ॲक्च्युली चुकीचा आहे, पण त्या लोकांनी मला इन्व्हेस्टमेंट देऊनसुद्धा सपोर्ट केला होता. ठीक आहे, अशा गोष्टी घडल्यात. मग एस्टॅब्लिशमेंटचा फायदा याच्यामध्ये त्याने कसा घेतला ते तुम्हाला मी क्लिअर करतो. काही कालांतरानंतर आपलं लॉकडाऊन, कोरोनाचा काळ सुरू झाला. मग त्याच्यामध्ये अक्षरशः जवळपास 2 वर्ष सगळं बंद होतं. पण त्या ठिकाणी माझ्या ऑफिसचं काही महिन्याचं रेंट चालूच होतं. तो एक पर्टिक्युलर लॉस, सर्व्हर्स जे माझ्या प्रोजेक्टसाठी मी परचेस केले होते तो एक पर्टिक्युलर लॉस. ठीक आहे, मग एस्टॅब्लिशमेंटचा फायदा त्या ठिकाणी कसा घेतला, म्हणजे तुझी कंपनी लॉसमध्ये गेली, मी हे तुम्हाला असं केलं होतं, पण त्या कोरोना काळामध्ये ह्या 5-6 जणांनी लग्न करून मोकळे झाले होते. म्हणजे त्यांनी माझ्या कंपनीमध्ये काहीतरी आहे, माझ्या कंपनीचं नाव यूज करून स्वतःचं साधून घेतलं. ठीक आहे, त्यातल्या जवळपास 4 ते 5 लोकांना मी सगळे इन्व्हेस्टमेंटचे पैसेही रिटर्न केलेत, की बाबा ह्या गोष्टी घडल्यात. ठीक आहे, त्यातल्या आता 2-3 जे लोक राहिलेत त्यांचंही लवकरात लवकर क्लिअर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. देणं जे असतं ते असतं, पण कसं असतं, जेव्हा त्यांचं सगळं झाल्यानंतर ते जेव्हा तुमची वेळ साधायचा प्रयत्न करतात, ही सगळ्यात चुकीची गोष्ट माझ्यासोबत घडली. आजचा सांगायचा मुद्दा हा मेन असा होता की तुम्ही जेव्हा स्वतंत्र प्रयत्न करता, तुमच्याकडे जेव्हा लोक अप्रोच होतात, जेव्हा तुमचं नाव ऑलरेडी मार्केटमध्ये वेल एस्टॅब्लिश्ड असते, तर तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण इमोशनल डिसिजन्स घेत जाऊ नका. जी माझ्याकडनं बऱ्याचशाच चुक्या झाल्यात ऑलरेडी, आणि त्या चुकीमधनं एवढ्या म्हणजे नेक्स्ट लेवलला तुम्ही जाता का नाही, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण म्हणजे न सावरण्या पलीकडच्या गोष्टी असतात, ते मेंटल टॉर्चर, ह्या बऱ्याचशाच गोष्टी ऑलरेडी घडत जातात. हा त्याचा सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. तर सांगायचं एवढंच आहे, आयुष्यात जी लोक तुमच्यासोबत येतात आणि कशा प्रकारच्या लोकांपासून तुम्हाला लांब राहायचं असतं, जी लोक तुमचं नाव साधून, तुमची कंपनीचं काय म्हणतो आपण मार्केटमध्ये व्हॅल्यू साधून ते लोक तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी घेऊन येतात, बाबा असं करा, हे करतो, ते करतो. शक्यतो प्रयत्न करायचा अशा सगळ्या लोकांपासून लांब राहण्याचा. आणि जर त्यांची तुम्ही इन्व्हेस्टमेंट वगैरे घेणार असाल, बऱ्याचशाच गोष्टीचं करणार असाल, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, तर तुमचे टर्म्स अँड कंडिशन्स ह्या क्लिअर पाहिजे, जे मी केले नव्हते.
कारण कसं होतं, व्यवसाय करणारे मी आणि माझा भाऊ पहिलाच होता माझ्या फॅमिलीमध्ये. त्याच्या आधी कोणी माझ्या फॅमिलीमध्ये व्यवसाय केलेला नव्हता. कशा पद्धतीने करता येईल, काय करता येईल, माझ्याकडं अशी प्रॉपर बिझनेस मेंटरशिप नव्हती की कुणाला अप्रोच करायचं, कशा पद्धतीने पुढं जायचं, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायचं, काही झिरो नॉलेज होतं. आम्ही फक्त सुरू केलं. आम्हाला धंदा म्हणजे एक्झॅक्टली काय माहीत होतं, काहीतरी बनवायचं, काहीतरी विकायचं, त्याच्यावर जे राहील तो प्रॉफिट. बाकी कुठलंच काय नॉलेज नव्हतं. पण हे 7-8 वर्षात ज्या गोष्टी आम्ही शिकलो आहे, तो एक खूप मोठा अनुभव होता. कशा प्रकारची लोकं तुमच्या आयुष्यात येतात, कशा प्रकारे तुमचा फायदा करून घेतात. म्हणजे अशी लोकंसुद्धा माझ्या आयुष्यात बघितले आहेत. फायदा झाला तर त्यांचा, लॉस झाला तर सगळा माझा. त्यांना काही बोलता येत नाही, त्यांना काही कळत नाही. ते आपण मराठीत एक म्हण आहे, स्वतःचा रेडा गाबना, बरोबर आहे. हे अशा प्रकारचे लोक 99% इथं भेटतात तुम्हाला. आणि कसं असतं, पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला ऑलरेडी एक गोष्ट क्लिअर केली, गोष्टी सोडून द्यायचं, कारण आपल्याला भविष्य मोठं आहे. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर तुम्ही भांडत बसला, वाद घालत बसता, हे तुझं आहे ना, हे घे, चल सोड, विषय सोड. पण इथून पुढं ते रिलेशन मेंटेन करायचं नाही, तो विषय सोडून द्यायचा, विषय कट. म्हणजे आमच्या इकडे म्हणे, खटक्या बोट जाग्यावर पलटी, विषय गोल. परत तिकडे जाणे नाही, त्याच्या नादाला लागणे नाही, आपलं काम आणि आपण भले. आपण असेही आधीमध्ये कोणाचं नसतो. आपण काय करतो एक्झॅक्टली उद्योगामध्ये, जी गोष्ट जे क्लायंट किंवा कस्टमर्स आपल्याकडे अप्रोच करतात त्यांना आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तर अशा प्रकारची ही सगळी स्टोरी आहे. आता तुम्हा सगळ्यांनी एक प्रश्न पडला असेल, एवढ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, नाव मार्केटमध्ये होतं, तरीसुद्धा लॉसेस कसे काय. आता जो प्रोजेक्ट मी सुरू केला होता, ॲक्च्युली डेव्हलप केला होता, त्या प्रोजेक्टबद्दल जास्त काही बोलणार नाही. प्रोजेक्ट एक्झॅक्टली होता काय, प्रोजेक्ट सांगायला गेलं तर एक प्लॅटफॉर्म होता, वेब बेस्ड प्लॅटफॉर्म होता, जो फ्री ऑफ कॉस्ट मी लॉन्च केला होता. जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे, अशा टाईपचा प्लॅटफॉर्म होता, मी लॉन्च केला होता. तर प्रॉब्लेम झाला काय, फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळं, फास्ट असल्यामुळं तो एवढ्या लवकर मार्केटमध्ये व्हायरल झाला. त्याचा उपयोग ॲक्च्युली पर्टिक्युलरली 99% लोक हे चुकीच्या ठिकाणी करायला लागले. म्हणजे एक असा प्लॅटफॉर्म होता, त्याच्यामध्ये नॉन रजिस्टर्ड चॅट्स, अशा बऱ्याचशाच अनलिमिटेड गोष्टी मी त्याच्यामध्ये ॲडअप केल्या होत्या. सगळं फ्री ऑफ कॉस्ट. लोक एकमेकांसोबत संपर्क करत होते, कॉल करत होते, XYZ बऱ्याचशाच ॲक्टिव्हिटी त्याच्यावरती करत होते. तर त्याच्यामध्ये क्रिप्टो वॉलेटसुद्धा मी अटॅच केले होते. म्हणजे ट्रान्झॅक्शन काय म्हणतो आपण, चार्जलेस ट्रान्झॅक्शनसुद्धा त्याच्यामध्ये होते. अशा प्रकारचं एक प्लॅटफॉर्म आहे. एक्झॅक्टली काय होतं मी ते सांगू शकत नाही तर, कारण काय झालं, तो एवढा फास्ट बऱ्याच ठिकाणी यूज होत असल्यामुळं शक्यतो त्याचा सगळ्यात जास्त वापर हा डार्क वेबमध्ये यूज व्हायला लागला. आणि मला काय इन्कम टॅक्स नाही म्हणता येत, काय म्हणतो, सायबरचे वगैरे 1-2 मला मेल आले. स्ट्रिक्टली त्याच्यावरती लिहिलं होतं की हा प्लॅटफॉर्म बंद करा. इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी केली होती, ठीक आहे. आणि लॉकडाऊनसुद्धा सुरू झालं होतं, अशा बऱ्याचशाच गोष्टी झाल्या. त्यामुळे मग तो प्लॅटफॉर्म मी क्लोज करून दिला. प्लॅटफॉर्म क्लोज, विषय क्लोज, प्रोजेक्ट क्लोज, दॅट्स इट, एव्हरीथिंग इज सॉल्व्ड. आणि दुसरी गोष्ट मी जे म्हणतोय, म्हणजे आता ज्या गोष्टी अजून जसं देणं वगैरे पेंडिंग असतं, तर झालं काय, आजच्या घडीला काय, एव्हरीथिंग इज वेल सेट. हत्ती गेला आणि शेपूट राहिलं आहे, अशातला जो प्रकार आता माझ्यासोबत आहे, तोही पुढच्या काही दिवसाचा जो काल आहे त्याच्यानंतर सगळं क्लिअर होऊन जाते. तर ह्या गोष्टी आहेत. आता सांगायचा मूळ हेतू ह्या आजच्या व्हिडिओमधला असा होता की आयुष्यात तुम्ही कशा प्रकारच्या लोकांपासून लांब राहा, किंवा कशा प्रकारच्या लोकांपासून तुम्ही सतर्क राहा, की जे लोक तुमची वेळ साधून तुमच्याकडे येतात. लक्षात आलं का, त्याचा म्हणजे समोर येणारा प्रत्येक लाडू हा गोड नसतो, ते समजून घ्यायला पाहिजे. आपण खाल्ल्यानंतर कळतं की तो गोड नव्हता. तर अशा प्रकारचे काही अनुभव आहेत, त्यातला हा एक अनुभव. म्हणजे लोक कशा प्रकारे तुमची वेळ साधून घेतात हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ठीक आहे ना, तर काही गोष्टी कसं आहे, आज 1 जानेवारी हे आहे आणि त्याच्यानंतर हा ब्लॉगसुद्धा टाकतो मी. ह्याच्या आधी बरेचसे ब्लॉग टाकले, पण आजपासून जी गोष्ट मी स्वतः प्रॅक्टिस करतोय, म्हणजे इथून पुढं कायमस्वरूपी डेली व्लॉग्स हे येत राहतील. 1 मिनिटात असेल, 2 मिनिटात असेल, 10 मिनिटात असेल, XYZ वॉट एव्हर इट इज, त्या गोष्टी येत राहतील. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन शिकवणीसुद्धा माझ्याकडनं शिकायला मिळतील. एक लाईफ लर्निंग्स ज्या म्हणतो त्या गोष्टी मी ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये कव्हर करतो आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ बोलायला गेलं तर आहे. आणि दुसरी गोष्ट जी मला एक सांगायची आहे, रिसेंटली मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर केलं असेल, मी स्वतः काहीतरी प्लॅटफॉर्म्स लॉन्च केलेत. ठीक आहे. ते प्लॅटफॉर्मसुद्धा तुमच्या निदर्शनी लवकरात लवकर येतील, जिल्ह्याशी रिलेटेड आहेत. तो सुद्धा एक चांगला मोठा प्रोजेक्ट आहे, जो रिसेंटली सुरू केलेला आहे आणि इट इज बूमिंग इन द मार्केट राईट नाऊ. तर हे अशा प्रकारचा माझा एक छोटासा स्टार्टअप आहे. म्हणजे 2025 पासून आय एम रिस्टार्टिंग माय लाईफ.
विथ माय ओल्ड डेट्स. सो लेट्स सी हाऊ दिस वर्क्स आउट. आणि तुमचं खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशीच व्हिडिओ मी रोजच्या रोज पोस्ट करत जाईन. आणि सुरुवात आहे, काही काही गोष्टीला मी मुद्दामून सस्पेन्स का ठेवतो आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तो सस्पेन्स राहत नाही, मजा येत नाही त्याच्यामध्ये. ती मजा टिकवण्यासाठी अशा प्रकारे गोष्टी मी करत असतो. तर ह्याच्या प्रकारे कसं आहे, आत्तापर्यंत 3-4 व्हिडिओ जे मी टाकले ती एकट्याने टाकले, त्यानंतर माझे मेंटर्स वगैरे असणार, बऱ्याचशाच लोकांना माझ्यामध्ये इन्व्हॉल्व करून हे व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करणार आहे. तर परत एकदा हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. असे बरेचसेच व्हिडिओ तुम्हाला नॉलेजसाठी मी अपलोड करत राहणार आहे. बरेचशाच म्हणजे काय म्हणतो आपण, एन नंबर ऑफ बिझनेस एक्सपिरियन्सेस इथं मी तुम्हाला शेअर करणार आहे. आता फक्त जनरल व्लॉगिंग झालं, त्यात तुम्हाला एक छोट्या गोष्टी स्वतःच्या लाईफमध्ये येणार आहे की अडचणी कशा प्रकारे आलं, कशा प्रकारे त्यांना सामोरे गेलो. आणि दुसरी गोष्ट जी आता पुढच्या व्हिडिओमध्ये जी कव्हर करेन ना, ह्यातलेच काही लोक अशी आहेत, तुमच्या मागं तुमच्या वेळेचा जी तुमची वाईट वेळ असते ती वेळ साधून तुम्हाला सांगायला गेलं तर एक पिक्चर किंवा एक स्टोरी क्रिएट करतात. स्टोरी क्रिएट करतात म्हणजे कम्प्लिटली स्टोरी फेक असते. पण कसं असतं, जी लोक इनडायरेक्टली तुम्हाला म्हणतात आम्ही तुम्हाला मदत करतो, ॲक्च्युली ते तुम्हाला मदत करत नसतात. हे तुमची फक्त वेळ, ती पर्टिक्युलर वेळ थोड्या मानधनातनं साधून पुढं नेण्याचा प्रयत्न करतात. सिम्पली मीन्स दे आर युजिंग युअर टाईम लाईक टू गेन समथिंग आउट ऑफ यू. म्हणजे ह्यातला आता कसं, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही लॉसेस म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्याकडे काहीतरी अनुभव. कसं असतं, आता अडकतोय मी बऱ्याच गोष्टी, चुका जोच करतो जो प्रयत्न करतो. ह्या गोष्टी सगळ्यात पहिले माणसाने लक्षात घ्यायला पाहिजे. चुका त्याच्याकडनंच होतात, खरंच जो प्रयत्न करतो आयुष्यात काहीतरी मोठं करायचं. बरोबर आहे. तर अशा चुका झाल्यामुळे वारंवार त्या चुका परत न होऊ नये ह्याचा प्रयत्न आपण शक्यतो केला पाहिजे. पण मी एकच चूक ऑलमोस्ट 10 वेळा केली. आता आज अशा लेवलला आहे की ताकसुद्धा फुकून प्यायची म्हणजे ती वेळ आहे आजची. आणि त्या पद्धतीने मी एक स्टेप कॅल्क्युलेट करूनच रिस्क घेतो आहे. त्यामुळं कसं होतं, एक अंदाज येतो बाबा ह्यानं काय होऊ शकतं, ह्यानं काय होऊ शकतं. एक प्रोजेक्टेड आयडिया येते मला, बाबा ह्या पद्धतीने गेलो तर अशा पद्धतीने होणार आहे. कारण मागच्या 7-8 वर्षामध्ये ते नॉलेज गेन केलं आहे बिझनेसमधून. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून जर याच्यामध्ये सांगायला गेलं तर मगाशी जसं सांगितलं, तुमच्या लाईफमध्ये येऊन एक मोठी स्टोरी क्रिएट करतात. ती स्टोरी फेक असते. पण कसं असतं, सगळ्या इतिहास आहे, खोटं कधी दडत नाही. आणि जास्त वेळ लपवलेलं खोटं जेव्हा बाहेर येतं त्याचा विस्फोट होतो. आणि तो खूप घाणेरड्या प्रकारचा असतो. म्हणजे नाव बदना हे सगळं जातं. त्यांनी केलेल्या मेहनतीचं काहीच राहत नाही. म्हणजे किती उशीर होऊ दे, प्रामाणिकपणा, सत्याचा मार्ग हाच माणसाला पुढे घेऊन जातो. तर ह्या गोष्टी माणसाने लक्षात ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी डेली पोस्ट करत जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा यूट्यूब चॅनल आहे रोहित मोरे 5. धन्यवाद.